नागरिकांनो, शब्द माझ्या स्वागताचे मान्यवरांनो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्नल असते कर्नल भाऊ पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण होते। कमिटीचे सदस्य सन्माननीय डोंगरे वकील साहेब, आमचे सुपुत्र सन्माननीय दत्तात्रय ढेकळे यांचे शुभ हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर अजीव सदस्य तथा मुख्याध्यापक यशवंतराव चव्हाणचे रयत शिक्षक, आमचे मित्र सन्माननीय तांबोळकर, आमचे मित्र सन्माननीय माळेकर आणि मंडळी आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य सन्माननीय ज्योतिरामजी अवताडे साहेब, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सचिनजी पाटील साहेब, युवराजबाबू अवताडे, तसेच डोंगरे वकील साहेब या फलंदाजाचे सुपुत्र सन्माननीय दत्तात्रय ढेकळे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न होत आहे। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांच्या हस्ते या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्व मान्यवरांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। खरा आनंद होतोय या वर्षी शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयानं अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे आणि या कामगिरीसाठी आपल्याला सहकार्य लाभलं, आपल्याला ज्याचं मार्गदर्शन लाभलं असं सन्माननीय केदार साहेब यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। कारण RTF असेल, LMA असेल, स्कॉलरशिप असेल, प्रज्ञाशोध परीक्षा असेल, कर्मवीर प्रज्ञाशोध परीक्षा असेल, अटल टिंकरिंग लॅबमधून वर जाणारे आपले प्रोजेक्ट असतील, या सर्वांमध्ये आपला अनेक उच्चांकी आले साधारणतः 90% वर गेलेला आहे आणि हे यश आजपर्यंत मिळालेल्या यशामध्ये सगळ्यात जास्त यश हे 2025-26च्या शैक्षणिक वर्षातलं असेल। मित्रहो, प्रामाणिक काम करणं, प्रामाणिकतेला महत्व असणं, प्रामाणिकतेकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे। आपल्याला शाळेला सहकार्य आपल्या गावाचं आहे, आमचं सहकार्य आहे, मुख्याध्यापकाचं सहकार्य आहे। मित्रांनो, तुम्हाला कुठलीही गोष्ट भविष्यात कमी पडू दिली जाणार नाही याची जाणीव करून देतो। तुम्ही फक्त म्हणा आम्हाला इथं कमी पडतंय, आम्ही त्या गोष्टीसाठी जीवाचं रान करू, त्या गोष्टीसाठी आम्ही गावागावात जाऊन तुमच्यासाठी देणगी गोळा करू, अजून पुढले काही प्रकल्प असतील आम्ही शाळेमध्ये राबवू। आजपर्यंत भरपूर शाळेकरता केलेलं आहे, ते करणं गरजेचंच होतं। उदाहरणार्थ शाळेचा कलर असेल, ग्राउंडची लेवल असेल, नंतर कॅमेरा असतील, CCTV कॅमेरा असतील, 15-16 वर्ग केलेले आहेत। आपले AI शिक्षणाकडे आपल्या शाळेची झेप असेल। पुढे भविष्यात तुम्हाला मित्रांनो सांगतो असं शिक्षण घेऊन जमणार नाही, याकरता तुम्हाला सांगतो आपल्याला रोबोट नॉलेजचं शिक्षण गरजेचं आहे, आपल्याला व्यावसायिक शिक्षण गरजेचं आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आमची पुढे भविष्याची पावलं असतील। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय कर्मवीर। स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलंच आहे, परंतु काही विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहे, जे हुशारी आहेत अभ्यासामध्ये आणि त्यांचं सुप्त गुण हे विविध गुणदर्शनामधून आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम या विद्यालयाने आयोजित केलेला आहे। या विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख पारसे सर आणि संपूर्ण टीम यांनी जे नियोजन केलेलं आहे ते आठवडाभर नियोजन आधी व्यवस्थित सुरू आहे आणि त्याचं या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे हे खूप आहे। या ठिकाणी स्पर्धा आहे, यश मिळो अपयश मिळो, चांगलं या ठिकाणी प्रेझेंटेशन आहे। तुम्हाला जितकं चांगलं करता येईल ते प्रेझेंटेशन चांगलं करा। या प्रेझेंटेशनचा लाभ घेण्यासाठी
नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थिनींनी श्री गणेशाच्या आरतीने आणि नृत्याने आपला कार्यक्रमाची सुरुवात केली. शिक्षणावर आधारित गीतं यावेळी सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं अवताडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली नृत्य सादर केली. यामध्ये विद्यार्थिनी आणि विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला. फळवणी येथील प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमासाठी हजर होता. यामध्ये विशेष करून महिलांचा जास्त सहभाग होता. प्राचार्य आदरणीय केदार साहेब आणि सर्व शिक्षक वर्ग यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम आणि शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतिरामजी अवताडे तसेच सर्व मान्यवर मंडळी यामध्ये सचिन पाटील असतील, डोंगरे वकील असतील, आणि सर्वच मार्गदर्शक मंडळी असतील त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक वर्षी शाळेमध्ये आयोजित केला जाणारा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्था यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणून ऑपरेशन सिंदूरवर आयोजित केलेलं नृत्य, विद्यार्थिनींनी आयोजित केलेलं नृत्य हा आकर्षणाचा विषय ठरला. अतिशय भावनिक हा क्षण झाला. यामध्ये घडलेली घटना कशा पद्धतीनं घडली आणि त्यानंतर भारतीय सैन्यानं या गोष्टींना कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं याविषयीचं चित्रण या नृत्यामध्ये सादर करण्यात आलं. संपूर्ण भारत देशावरती या गोष्टीमुळं, पहलगाव येथे झालेल्या हल्ल्यामुळं जी शोककळा पसरली होती ते दृश्य विद्यार्थिनींनी मंचावरती सादर केलं. आणि त्यासाठी जे प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलं होतं तेही यावेळी सादर करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला सहभाग नोंदवला होता.
अशाच प्रकारच्या आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मराठमोळ्या लावण्या असतील, मराठमोळी गीतं असतील, भारूड आणि रिमिक्स गीतं यावेळी सादर करण्यात आली. धुरंधरमधील अतिशय जे गाजलेलं संगीत होतं त्यावरती विद्यार्थ्यांनी ठेका धरला. रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय हळवणी या ठिकाणी आयोजित या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आपण पाहत आहात की प्रेक्षक वर्ग अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचबरोबर विद्यार्थी अतिशय उत्साहामध्ये आपले नृत्य सादर करताना या ठिकाणी आपण बघत आहोत. रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय हळवणी या ठिकाणी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाचे काही क्षणचित्रे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलला आपल्या मोबाईलवरती नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या भागातील विविध घडामोडी पाहत रहा. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपली कला यावेळेस सादर केली. वाढत्या स्पर्धेच्या युगामध्ये एक विरंगुळा असावा आणि त्या विरंगुळ्यामध्येच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा क्षण प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय की सर्वजण अतिशय उत्साहामध्ये यावेळी सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. डीजेच्या तालावरती विद्यार्थी नाचताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. विद्यार्थिनी आपले नृत्य सादर करताना आपल्याला यावेळी दिसत आहे. पारंपरिक नृत्य असेल, मराठी गाण्यांवरती विद्यार्थ्यांनी ठेका धरला आणि यावेळेसच पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश आपल्या गाण्याच्या माध्यमातून आणि नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दर्शवला. वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ 20 ते 25 गाणी यावेळी सादर करण्यात आली होती.
कार्यक्रम खूप सुंदर अशा पद्धतीने पार पडला आणि फळवणी या गावातील सर्वच प्रेक्षक वर्गाने अतिशय भरभरून दाद दिली. विद्यार्थ्यांना बक्षीस असेल, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वच प्रेक्षक वर्ग हजर होता.